मुदखेड शहरातील साईनगर येथील सर्वज्ञ मेडिकल स्टोअर्स येथे माजी उपनगराध्यक्ष केशवराव कदम यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले। तसेच कदम परिवाराच्या वतीने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित असलेले मुदखेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष केशवराव कैलास गोडसे, शंकर राठी, दत्तराव पवार, माधवराव श्रवणशी, नारायण चौंदते, खंडेराव वड्डी सर, लक्ष्मण देवदे, संजय आउलवार, सूर्यकांत चौंदते, बंदली खा पठाण, दिलीप देशमुख, सचिन बंद्रे, निळकंठ पडोळे, रमेश बोडके, साहेबराव चौंदते, किसन पुरी, गंगाधर मगर पाटील, जितीन पाणेवार, इकबाल कुरेशी, अक्षय कदम तसंच सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.डी. बेंबडे सर, बायस सर, गाडेगावकर सर, पोगरेजी एम पवार, टी.बी. गुजरवाड, गाडेगावकर एन.जी. नवघरे सर, सुदर्शन मंगल, उत्कृष्ट गाडे, गजानन पवार, यश कपाटे, रमेश कदम यांच्यासह महिला, बालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजन कदम परिवाराच्या वतीने करण्यात आलं होतं। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आमच्या केशवरावजी कदम दाजी यांनी ठेवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो की यापूर्वी जयंत्या व्हायच्या आणि दाजीला एक प्रेरणा देतो, आमच्याकडून एक प्रेरणा देतो की दाजीनं आता शिवजयंती तुमच्या घरची पडू देऊ नका, हे तुमच्याकडून एक अपेक्षा करतो आणि विशेष अभिनंदन करतो तुमचं की शिवजयंती ठेवलात। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे माजी उपाध्यक्ष साहेब, बंदेलिका पठाण, शहर प्रमुख सचिन चंद्रे, केशवरावजी कदम, शंकरजी राठी, चौंते सर, निळूभाई, राष्ट्रपती पुरस्कार खंडू सर, चौंते सर, आमचे रमेश बोडके, पत्रकार रज्जाक भाई, धम्मा, जितू व सर्व बेंबडे सर व आमचे वर्गमित्र माधवरावजी कदम या व सर्व म्हणजे ज्येष्ठ व मित्र युवक या सर्वांना पुनश्च एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनी सांगितलंच आहे। आता सरांनी बोलले, पठाणनी बोलले, बेंबडे सरांनी बोलले की त्यांचे काय होतं सगळ्याला परिचित आहे। त्यांचा जर इतिहास सांगत बसले तर आपण ते म्हणतो रात्र दिवस पूर्ण नाहीत, पण एकच राज्य होते स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्वराज्यासाठी लढले। आताचा काळ बघा तुम्ही, आपले राजे नेते ज्यांना आपण राजा करतो, आपण ज्यांना नेते मानतो, ते फक्त आपल्या स्वार्थासाठी लढालेत। फक्त शिवाजी महाराज असे होते की स्वराज्यासाठी लढले, आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग आपलं म्हणणारे एकच राजे होते। आणि असेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजे खूप होऊन गेले, आमच्या ते होऊन गेले, सगळ्या समाज होऊन गेले, पण स्वराज्यासाठी लढणारे आणि बहुजनासाठी लढणारे एकच राजे होते, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे। आता आपलं एकच कार्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे त्यांचे विचार होते, ज्यांनी ज्यांचे कार्य केले, आपण आत्मसात करावं आणि आपण सर्व जाती धर्मांना घेऊन चालावं ही सर्वांकडून अपेक्षा करतो। आणि या जयंतीनिमित्त आम्हाला जे मान सन्मान बोलवले आणि आमच्या हातानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूजा करण्याचा आम्हाला योग दिलाय, त्या केशवरावांचे आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलींचे आभार मानून मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम मानाचा मुजरा करतो। आज आपण शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजाचे समावेशक लोक सर्व जमलो आहोत। आज केशवरावजी कदम यांनी आपल्या परिवारामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या घरी साजरी करण्याचा योग आला। बंदेली खान पठाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 50 वर्ष झाले असतील बंदेली खान पठाण आणि आम्हाला। 50 वर्षाआधी पहिली वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एखाद्या कार्यकर्त्यांनी साजरी केली, त्यामध्ये मी विशेष आभार व्यक्त करतो आमच्या अक्काचं की ही कल्पना अक्काचीच असेल, अक्काची कल्पना असेल। मी विशेष आभार अक्काचे आभार व्यक्त करतो आणि केशवरावजी कदम यांचे भी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज जयंती साजरी केली। शिवाजी महाराज हे बहुजनांचे नेते होते,
पण आत्ता जे हल्लीच्या काळामध्ये जे चालू आहे की जातीवाद फार चालू आहे, फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आपण सगळ्या जाती धर्माचे इथं आहोत, तर हा जातीवाद पुढे याला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. शिवाजी महाराजाबद्दल सगळ्यांनी इतिहास सांगितला, त्याच्यामध्ये सर्व शिक्षक होते. शिक्षकाला जेवढा शिवाजी महाराजाचा इतिहास माहीत आहे तेवढा आम्हाला कमी माहीत आहे. आम्ही तुमच्याकडून शिकलोत काही शिवाजी महाराजाचा इतिहास. आणि विशेष आभार मी व्यक्त करतो आमचे दाजी दत्तरामजी पवार यांचे, की ते बी शिक्षक, आणि त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्यांनी बी ही कल्पना केशवरावजीच्या डोक्यात आणली असेल, त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने आज शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवाजी महाराजाचे विचार प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत जावे. आणि केशवरावजी कदम यांनी हे जे उपक्रम घेतला आहे त्याबद्दल मी केशवरावजी कदम आणि त्याच्या परिवाराचे आणि आमचे माधवराव गुरुजी आणि विशेष सर्व घरातील महिलांचे आभार व्यक्त करतो. आणि आत्ताच सरनं सांगितलं होतं की खंडू सरनी की महिला शिकल्या पाहिजेत. केशवरावजी कदम एवढे हुशार आहेत की त्यांनी आपली सून PhD झालेली आणलेली आहे. त्याच्यामुळं महिला शिकलेल्या आहेत आणि प्रत्येक घरामध्ये आता मुली जास्त शिकायल्यात. या माध्यमातून मी केशवरावजीचे बी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.